लाजली. गौतम, तू पण आता तुझी अंगठी अशीच घालून घे. चला, साखरपुडा झाला, आता येऊ आम्ही. अरे असं कसं काहीतरी. अरे अजून 10 ठिकाणी पत्रिका वाटायला जायचंय. येऊ परत आम्ही. चालतंय. काय आहे हा? तू ब्लॅकमेल करतोस मला? तू काही बोला नाहीस ना आईला? मी पहिल्यांदा आईपासून काहीतरी लपवलंय गौतम. मला अजिबात आवडलेलं नाहीये. सॉरी 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 दादा, ऐक ना, मला समजून घे ना प्लीज. आईला जर कळलं ना की ती मुलगी आसावरी आहे तर आई कशी रिॲक्ट करेल मला नाही माहिती. प्रॅक्टिकली विचार का करत नाहीयेस तू? बरं मला सांग, त्या मुलीने आधी होकार दिला, मग लग्नाचं वचन दिलं आणि मग नकार दिला, असं काही झालंय का? नाही. अरे लग्न ठरलंय तिचं, माहिती आहे त्या बांदेकरशी. तरी सुद्धा हट्ट करतोयस? अरे मग काय करू मी? आमचं प्रेम आहे ना एकमेकांवर, तुम्हाला कळतच नाही. किती वेळा सांगू? हे बघ, जर सिच्युएशन कंट्रोलमध्ये असती ना तर मी स्वतः सांगितलं असतं आईला. पण सगळं एवढं मेस्टअप आहे की काय सांगणार मी. जर आईने त्यांच्या घरात जाऊन काही गोंधळ घातला तर सगळं कोलॅप्स होईल ना दादा. आणि मला माझ्यामुळे आसावरीला त्रास नाही द्यायचा. प्लीज दादा, प्लीज, आय बेग यू. ठीक आहे, पण हे सगळं खूप कठीण दिसते गौतम. ती मुलगी तुझ्या आयुष्यात यावी म्हणून मी सगळे प्रयत्न करेन, पण ही जीव देण्याची भाषा करशील ना तर. सॉरी ना दादा. अजून एक, लवकरात लवकर आईला सगळं सांगायचंय. पप्पा, तुम्ही का करताय? द्या इथे, मी करते. अगं त्यात काय एवढं? डाळ भात तर करायचंय आणि मम्मी नाहीये ना, मग एक दिवस मी माझ्या पूर्ण खाऊ घातलं तर काय फरक पडणार आहे? ते काही नाही पप्पा, हे बघा तुम्ही ना कामावरून येता, रोज दमून येता. द्या इथे, मी करणार. अजिबात तू काय काय करायचं नाही. तर इथं बस. हे इथे इथं बस, इथं बस. अजिबात काही काम करायचं नाही. पण अगं जेवढ्या दिवस तू बापाच्या घरी आहेस ना तेवढे दिवस अगदी राणीसारखी राहा. भरपूर झोप, आराम कर, उशिरा उठ. मी पामाला सांगतो माझ्या बायला लवकर उठवायचं नाही म्हणून. मस्त संध्याकाळी बाहेर फिरायला जा, मैत्रिणींना भेट, पिक्चर बघ, चौपाटीला जा, काय खायचं ते का मजा कर, नुसती मजा कर. एकदा लग्न झालं ना बाय, पोरी अडकतात ग. पप्पा, अगं काय करताय तुम्ही? असू दे ग, दे इकडे. लहानपणी ना रोज रात्री तू माझ्याकडून पाय चेपून घ्यायचीस. तुला झोप लागेपर्यंत मी पाय चेपायचो. पमा म्हणायचे नको त्या सवयी नका लावू. मी म्हणायचो माझ्या लेकीचे एवढे नाजूक पाय आहेत, अगं यांच्या या पावलांनीच आपल्या घरात सुख शांती आली. मग याची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची? हा बाय, तू जन्माला आलीस ना एवढीशी तुझी पावलं होती ग. सगळे म्हणायचे मला अरे 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 बेटी झाली, बेटी झाली. पण मी म्हणायचो पहिली बेटी तूप रोटी. लहानपणापासून गुणी आहेस ग तू. बाप म्हणून मी फार काही नाही देऊ शकलो तुला. असं का बोलताय तुम्ही? हे चुकीचं नाही बोलत आहे, खरंच. मला माहिती आहे ना तुला चांगलं मोठं घर, चांगलं शिक्षण, दागदागिने, चांगले कपडे नाही देता आले का मला. तुझ्या पाठीत तिघी झाल्या, तुझ्या वाट्याचं पण त्या तिघीमध्ये द्यायला लागलं. आता तुझं लग्न होतंय, माझ्या खिशाला झेपेल तेवढंच देऊ शकतो. बापाला माफ करशील? प्लीज असं नका बोलू. तुम्ही आम्हाला कधीच काहीच कमी पडू दिलं नाहीये. लहानपणापासून भरभरून प्रेम केलं आमच्यावर.
एवढे संस्कार दिलेत, अजून काय हवंय? आणि तुम्हाला माहितीये, तुम्ही आमचे खरे हिरो आहात. नेहमी आमच्या पाठीशी उभे राहता. माझ्या मुली माझा अभिमान आहे असं गर्वाने सांगता तुम्ही. एका मुलीला अजून काय हवंय? तुझं लग्न ठरलं ना बाय, त्या दिवसापासून एक दिवस पण असं नाही गेला की डोळ्यात पाणी नाही आलं. लग्नाच्या दिवशी मंगलाष्टका होतील, सनई चौघडे वाजतील. तुझ्या पाठवणीच्या वेळेस काय होईल बाय माझं? मला नाही माहिती की आयाला कसं जमतं पोरीची पाठवण करायला, पण मला नाही जमत ग, नाही जमत. काळजाचा तुकडा असं दुसऱ्याच्या हाती द्यायचं कसं जमतं? ताई, बघितलंस ना, आशुताईला नाही करायचंय हे. ताई, तूच काहीतरी कर ना. आशुताई ना काहीच बोलणार नाही. ती अशीच आयुष्यभर कुडत राहील. आणि मला तर ना आजकाल तो गौतम बांदेकर पण नको नकोसा वाटतोय. म्हणजे चांगलं आहे, पण त्याला आशुताईच्या चेहऱ्याकडे बघून कळत नाही का की आशुताई किती उदास आहे? असं रडत रडत लग्न केलं ना, तो तरी खुश राहणार आहे का मग? अनु, फोन घेऊन ये. कशाला? तू आण ना फोन. हॅलो. हा बोल ना शरू. अगं आत्ताच निघालो आम्ही. आई बाबा पुढे गेलेत, मी आत्ता बाईकने निघालोय. हो, म्हणजे ते घरात सगळ्यांसमोर बोलतानाच ते आलं ना, म्हणून कॉल केलेला. हा बोल ना. तू उद्या मला भेटायला येऊ शकतोस का? काहीतरी बोलायचं होतं. ओके. नाही पण काही झालंय का? भेटल्यावर बोलते ना. ठीक आहे. ओके कुठे यायचं आणि किती वाजता ते मी मेसेज करते. हा ओके ओके चालेल. ठीक आहे. सी यू. हां, बाय. तू कशाला भेटणारस त्याला? त्याचा डिसिजन ऐकायला. आता सगळं त्याच्या डिसिजनवरती डिपेंड आहे.